हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांना सकाळचा रामराम. आणि आज आहे गणेश जयंती. तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथं माझी सकाळची लगबग चालू झालेली आहे. मुलींचा टिफिन, त्याच्यानंतर मिस्टरांचा टिफिन. इथं अदिती आताच उठलेली आहे. तिला स्कूलमध्ये लवकर जायचं असते म्हणून लवकर उठते. तर आज मी त्यांच्या टिफिनसाठी बनवणार आहे पालकाचे पराठे. तर मसाल्यामध्ये घेतलं आहे मी सोप, जिरं, अजवाईन, थोडेसे मिरची आणि थोडासा लसूण घेतलेला आहे. तर हे छान असं वाटून घ्यायचं, ठेचून घ्यायचं. तर इथं जर्मनीमध्ये सकाळी-सकाळी आपण आवाज करू शकत नाही म्हणून असं आम्हाला थोडंसं जुगाड करावं लागतं. इथं मी मिक्स पीठ घेतलेलं आहे, तसं जसं की गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे, उडदाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये हळद, मीठ आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे. बारीक चिरून पालक टाकलेला आहे आणि छान आपल्याला याचा आटा बनवायचा आहे. तर तुम्ही ना पालक छान असा गरम पाण्यामधून काढून मिक्सरला बारीक वाटून पण घेऊ शकता. पण इथं आम्हाला थोडासा प्रॉब्लेम आहे. सकाळी-सकाळी मिक्सर वगैरे कोणत्या मशिनी आम्ही लावू शकत नाही. म्हणून मी थोडा त्याला बारीक असा छान बारीक कापून तो यूज करते. असं पण छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा. तर इथं छान मी तेल लावून चाकी बनवत आहे. असं ते आतमधून जर तेल लावून घेतलं ना, तर आपले जे धपाटे आहे, पराठे आहे, ते छान दिवसभर नरम राहतात. म्हणून मस्त आतमधून 4 पुड्या करून घ्यायच्या तेल लावून आणि नंतर मस्त बारीक लाटून आवडीनुसार तेल, तूप लावून शेकून घ्यायचं. तर इथं बघा गरमागरम मस्त आपले पराठे तयार आहे. नाश्त्यामध्ये पण त्यांना मी मस्त दह्याबरोबर दिले आणि टिफिनमध्ये पण त्यांनी पराठे, मुलींना पण थोडे तेल लावून पराठे दिले आणि सोबत थोडं कॅरेट, कॅप्सिकम त्यांना सोबत नाश्त्यासाठी दिले. तर यांची सर्व तयारी वगैरे होऊन अदितीचे बाबा आणि अदिती निघाली. आता मी करणार अन्वीची तयारी आणि अन्वीला किंडरगार्टनमध्ये सोडून येणार. आता अन्वीची सर्व तयारी करून घेतली मी आणि तिला आता घेऊन जात आहे किंडरगार्टनमध्ये. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. चला मग परत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.